करडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड, अवैध धंदे करणाऱ्यांवर करडी पोलिसांची तीक्ष्ण नजर। करडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करून तब्बल 2,88,270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून तिघे आरोपी फरार झाले आहेत। गुप्त माहितीच्या आधारे पोलीस शिपाई मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली मौजे इंदिरानगर आंबेडकरवाड करडी येथील सार्वजनिक जागेवर धाड टाकण्यात आली। यावेळी शाहरुख कलामखा पठाण वय 30 वर्ष, नरेंद्र सुधाकर कुमरे वय 42 वर्ष आणि रामनाथ श्रीपद मेश्राम वय 50 वर्ष हे जुगार खेळताना पोलिसांच्या तावडीत सापडली। तर आशिष मोहन डोहाळे वय 35 वर्ष, महेश रामू कुठे वय 28 वर्ष व प्रशांत तित्रीमारे वय 30 वर्ष हे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत। कारवाईत पोलिसांनी 12 ताशपत्ते डावावर असलेली नगदी 1200 रुपये, आरोपींच्या अंगझडतीत मिळालेले एकूण नगदी, मोबाईल फोन आणि मोटरसायकल असा एकूण 2,88,270 रुपयाचा किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी करडी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 193/2025 कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नागलोथ साहेब करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा।